दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी। टोपरा दत्तात्रय शिंदे। गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंची राज्यस्तरावर धडाकेबाज कामगिरी। रायगड जिल्ह्यातील 10 खेळाडू राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र। गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली। या दैदिप्यमान यशाच्या जोरावर अकॅडमीच्या 10 खेळाडूंनी आगामी राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2026 साठी पात्र झाले आहेत। जेजुरी येथे झालेल्या राष्ट्रीय खुली तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2026 सिनियर तसेच दिनांक 3 ते 5 जुलै 2026 रोजी अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय खुली तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2026 पीव्ही सब ज्युनियर, कॅडेट व यूथ या दोन्ही स्पर्धांमध्ये गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी क्योरिगी व पुमसे प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत अकॅडमीचा नावलौकिक उंचावला। राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंमध्ये तृप्ती सिन्नलकर, अनुष्का लोखंडे, समृद्धी कापसे, नुपूर पावगे, प्रेम पाटणे, आशिष राडिये, राज जाधव, ओंकार चव्हाण, चैताली नागणे आणि श्रवण भोसले यांचा समावेश आहे। या खेळाडूंनी वैयक्तिक तसेच सांघिक गटामध्ये सुवर्ण पदकाची कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केलं। याशिवाय मोहित गांधी, दक्ष चोरगे, सिद्धार्थ शाही यांनी विविध वजनी गटात रौप्य पदके तसेच प्रणुषा रावत, तन्विता शिर्के आणि पार्थ पाटील यांनी विविध वजनी गट व पुमसे प्रकारात कांस्य पदके जिंकून अकॅडमीच्या यशात मोलाची भर घातली। तसेच चैतन्य नागणे, आरव हडके, कबीर पाल, क्षितिज सोने, आर्या माने, प्राची गजरे, समीक्षा बोधगिरे, अंजनी सक्सेना, दीपक ठाकूर आणि रेहान सय्यद यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून अकॅडमीचा लौकिक वाढवला। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात टेक्निकल डायरेक्टर तुषार तानाजी सिन्नलकर यांनी स्पर्धेचे व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत महत्त्वपूर्ण योगदान नोंदवले। अध्यक्ष संदीप ओंबासे, महासचिव गफ्फार पठाण आणि कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या राज्यस्तरीय स्पर्धा अत्याधुनिक डिजिटल स्पर्धा व्यवस्थापन प्रणाली वापरून यशस्वीरित्या पार पडल्या। या प्रणालीमुळे खेळाडूंची नोंदणी, ड्रॉ, सामन्यांचे वेळापत्रक, थेट निकाल, लाईव्ह स्कोरिंग आणि प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने पार पडली। जेजुरी आणि अहिल्यानगर येथे झालेल्या या दोन्ही स्पर्धांमध्ये राज्यातील 900हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। यापूर्वी नुकत्याच मंगोलिया येथे पार पडलेल्या वरिष्ठ आशियाई तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी तांत्रिक अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली होती। या ऐतिहासिक स्पर्धेत ते एकमेव भारतीय पंच होते। या यशाबरोबरच आंतरराष्ट्रीय पंच तुषार सिन्नलकर यांची आगामी 5वी इंडिया तायक्वांदो पुमसे आणि खुली पॅरा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक तुषार तानाजी सिन्नलकर, मुख्य प्रशिक्षक रोहित तानाजी सिन्नलकर, सहाय्यक प्रशिक्षक प्रेम पाटणे तसेच क्रीडाप्रेमी पालकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे।